नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विजय वडेट्टीवारांची कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध नाहीत, पण मंत्री फॉरेनमध्ये असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. मराठवाड्यात संकट असताना मंत्री बाहेर कसे जाऊ शकतात असाही प्रश्न वडेट्टीवारांनी विचारलाय. तर मुंडेंना सत्तेची मस्ती आली आहे असा घणाघात वडेट्टीवारांनी केलेला आहे. बियाणेच उपलब्ध नाही, बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने. ते फॉरेन आता ते थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. खरं तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन, जिल्हावार बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता, पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण. पण ते पळालेत फॉरेनमध्ये, वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला. तुम्ही मरा, माझी झाली निवडणूक, बहीण पडेल की येईल ते नंतरचा विषय. आणि हे सगळे जे चाललंय याची गंभीरता नाही आहे, याचं गांभीर्य नाही आहे. विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये, ज्या भागातले कृषी मंत्री आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत, अशा जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात? इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते? त्यामुळे ह्यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्याशी. तुम्ही मरा, वाचा, काय करा. म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही, कशाला मंत्री झालात तुम्ही? म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल. इतकी मस्ती आली आहे सत्तेची, टक्केवारी खायची, की राज्याला लुबाडण्याचंच काम आहे, लुबाडण्यात व्यस्त आहे. आपले धंदे इस्टॅब्लिश करा.